स्टॉप स्क्रॉलिंग, आपल्याला वजन कमी करायचं आहे, मग कार्ब्स बंद करा, अशा प्रकारचं मिथ किंवा भ्रम आपण नेहमी ऐकतो. आपल्याला माहीत आहे कार्ब्स आर द इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी. आपल्या शरीराला लागणारी ऊर्जाचा महत्त्वाचा भाग हा कार्बोहायड्रेट्सकडून मिळतो. तर आपण कार्बोहायड्रेट्स बद्दल माहिती जाणून घेऊ. कार्बोहायड्रेटचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. नंबर 1 म्हणजे सिंपल कार्ब्स आणि नंबर 2 म्हणजे कॉम्प्लेक्स कार्ब्स. सिंपल कार्ब्सची उदाहरणं घ्यायची असल्यास साखर, मैदा, बेकरी प्रोडक्ट, कोल्ड्रिंक अशी देता येतील. सिंपल कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन लवकर होतं आणि ॲब्सॉर्प्शन लवकर होतं. लवकर डायजेस्ट झाल्यामुळं आपल्याला वारंवार भूक लागते. तसेच सिंपल कार्बोहायड्रेटचं ॲब्सॉर्प्शन लवकर झाल्यामुळं रक्तातील ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढते. त्यामुळे निश्चितच सिंपल कार्बोहायड्रेट्स हे डायबेटिक पेशंटला, ओबेस पेशंटला आणि वेट लॉससाठी फायदेशीर नाही. आता आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटबद्दल जाणून घेऊ. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटची उदाहरणं जाणून घ्यायची असल्यास होल ग्रेन्स म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, तसेच विविध पालेभाज्या, तसेच विविध कडधान्ये अशी देता येतील. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सला सुपर नॅचरल कार्बोहायड्रेट्स असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं डायजेशन स्लो होतं, तसेच त्यांचं ॲब्सॉर्प्शन पण स्लो होतं. स्लो डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शन झाल्यामुळं लवकर भूक लागत नाही आणि त्यामुळं रक्तातील ग्लुकोजची पातळी ही संथ गतीने वाढते. त्यामुळं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ही डायबेटिक पेशंटला, ओबेस पेशंटला आणि वेट लॉससाठी फायदेशीर आहेत, उपयुक्त आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर थोडक्यात सांगायचं झाल्यास मोर ॲक्टिव्ह वर्क मोर कार्ब्स आणि लेस ॲक्टिव्ह वर्क लेस कार्ब असं कार्बोहायड्रेटच्या आहाराबद्दल म्हणायला हरकत नाही. या व अशा हेल्थ टिप्स जाणून घेण्यासाठी मला फॉलो करा. तसेच आपल्याला हेल्थ रिलेटेड काही शंका असल्यास मला DM करा.